अरे थेरड्या, ही काय पाया पडायची जागा आहे का? तू तर मरशीलच मरशील, मला पण मारशील. च्या आईला माझ्याच घरात फुकट खातो आणि मारायला माझ्या गाडी खाली येतो का? अरे बाबा, चूक तुझीच आहे. ह्यो आपला गावातला रस्ता आहे आणि आपण गावातली माणसे. देऊळ दिसल्यावर माणूस पाया पडतोच. मालक, हे चेलेलंच बोलायला लागले. बघ का ह्याच्याकडे. थांब रे, तू जर बघितलं ना तर तो मरूनच जाईल. तूच गाडी सावकाश चालवाय पाहिजे होती. आता तू मला शिकवणार का कसं चालायचं ते? तुझ्या अर्ध्या गावऱ्या गेल्यात मसनात. म्हातारड्या निघ. चांगलं कामाला निघाली की म्हातारा आलं बधी. बर बाबा, माझी चूक. चल निघ. हे चला रे. चला. यार काय करते? काय वाटतं तुम्हाला मी काय करत असेल बरं? आणि कुठे गेल ती लाडकं कार्ड तू? हो, लाडकं कार्ड काय? जरा नीट बोलत जा ना त्याच्याबद्दल कधीतरी. नाही आता त्याची आरती करतो. अरे काम धंदा काय करायचं नाही, काढीचं बोंबलं थिंडायचं नुसतं. तुमच्या डोळ्यात आहे ना नेहमी ते पोरग सलत राहतं. अरे त्याला जरा काम धंदा करायला लाव. काडीचं काम करायचं नाही. त्याच्यापेक्षा आहेत ना माझे सर्जन माने बरे. अहो मी कुठं नाही म्हणते, करीन ना आपलं पण पोरग काम. आणि तो तसाच थोडं राहणार आहे आयुष्यभर. तुमचं तर काही पण असतं, छोट्या छोट्या गोष्टींवर भुनभुन करता नुसतं. नाही मी सरनात गेलो त्याला म्हणा काम कर चालू. तुमचं तर काय बोलणं असतं कळतच नाही. तात्या काय आलं इकडे? आता कशाला आलं असं कब्बरच्या आला आणखी डोक्याला ताणच आहे बाई. काय लोक बापू? अरे काय वर्ग काय करते जरा बघ. सांग सांग समजून हिला. 10 वेळा सांगितलंय मी. हा, मला काय समजून सांग. दुश्मनाच्या पोरी संग फिरते. अयो, मला सांगते दुश्मनाची पोरगी घरात घ्यायची का? तात्या हा. ती खानदानी दुश्मनी आहे आमची. तिला घरात घेणं म्हणजे मी घराच्या बाहेर जाणं, माहितीये का? वहिनी साहेब, मी बाबा पोरगी मग. हा बघा ना. बर चालते की. करायची का सोडायचं गावात धडायला? अहो करून टाकू लग्न. बर तुमचं चल द्या, मी निघतो. काय चालू जरा चहा घेतला असं थोडासा? च्या बोलला तेच लय झालं बाबा. अरे थांब की करीन लगेच. 1 कप चहा पाजला असं मेली असती का? हा, त्याचा मग चांगली इज्जत काढत जा. म्हणजे पोरं काम धंदे करत जाईल. काय लोक पोर देणार तुमच्या पोराला? पोराला पोरगी बघायला आलत ते. तुला थोडीफार अक्कल पाहिजे. 1 कप चहा पाजला असतं काय आलं असतं? तुमच्यापेक्षा माने बारा सगळे तुम्ही असलेच येत. जा तुम्ही मला शर्यत बघायला जायची. तो चहावर जाळ कर तिकडे. हा, जा. अहो जसं तुमचं तुमच्या मनावर जीव आहे ना, तसं मला माझ्या पोरावर प्रेम आहे. निघा. मालक, खरंच येईल का होती? उगाच बोललो. मग तुला काय काम आहे का? हे आली. हे लपा. काय सायली, ही काय वेळ येण्याची? मी किती वेळ झाला तुझी वाट पाहतोय. अरे मग काय झालं? माझी वाट नाही पाहू शकत? तुझी वाट मी आयुष्यभर पाहिल, पण तुला भेटल्याशिवाय राहत नाही. मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. पण मला भीती वाटते. आपलं कसं होईल आता? आपले वडील तर एकमेकांचं तोंडही बघत नाही. आपलं लग्न होईल का रे? का आपलं नातं असंच अर्धवट राहील? सायली, असा चुकीचा विचार करू नकोस. तू माझी आहेस आणि माझीच राहणार. तू आणि मी दूर होईल असा विचार सुद्धा करू नकोस. मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. काही झालं तरी नाही सोडणार तुला. आईला यांची किती मज्जा आहे रावा. आपलं कधी असं दिवस येणार रे? अरे मला माहितीये यांचं जेवढं प्रेम आहे ना तेवढे त्यांच्या बापाची दुश्मनी आहे.
मला वाटत नाही ह्यांचं प्रेम सक्सेस होईल म्हणून. हा हिनेच ती अशी तळ म्हणणार आहे. अमर, सगळं खरं आहे रे. आपले वडील एकमेकांचे दुश्मन आहे, पण याच्या मागचं कारण काय तुला माहिती आहे? मी भरपूर वेळा ते कारण शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला आजपर्यंत समजलं नाही. बरं ठीक आहे, मला उशीर झाला. भेटू परत. ए नक्ते, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चायला हे कुठे गेली? आम्ही तुमच्या संघाचे. आम्ही कुठे जाणार आहे? अरे इथे तरी एकटं सोडा. चला. बलीकडे शर्त बघायला जाऊ आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा प्रोग्राम करूया. काय असेल ते ठीक आहे, पाप केलं फेडायला आला काय? मग काय अरे बोचगाव नाही, एक शरद तुला जिंकता नाही आली आणि चालला बोंबलं तिकडे. बुजगाव ना ए पिंट्या, नानाच्या नादी लागायचं नाही. नाहीतर आधी जसं इज्जत चव्हाट्यावरती आणलं होतं ना, तसं आणायला वेळ लागणार नाही. हा सांगून ठेवतो. नाना म्हणतात मला. आता माझ्या नादी लागू नको, नाही तर टंगड मोडून हातात देईन. ए बुजगावनं चल निघ. बघून घेईन तुला. अरे जा रे. काय जमलं तुला अरे सारखं आयुष्यात? नाही बघितलं, होय? चल चल निघ पुढे. ए पिंट्या चल रे. अरे जा. यांच्या नादी काय लागायचं? चल रे तात्या. आई, काय रे? जेवायला काय केलंय? जेवायला करून ठेवलंय. पहिले तर डॉक्टरचं जाऊन बघ काय काही नाही. तुझा बाप यायच्या अगोदर. तुला एक लय काळजी पडली असते अम्माण्याची, तेवढी काळजी माझी करत जा. ए काट्या, तुला काय करणार नाही? मनाचे किती उपकार आहेत आमच्यावर. आपल्या घरात एवढे नोकर चाकर आहे, तो अण्णा आहे, त्यांनी काम करत सोडून त्याचं शेण तूच काढती, पाणी तूच भरती, त्याला चारा तू टाकती. आईला तुम्ही तर काय करणार नाही याच. आता मलाच काहीतरी करायला लागणार आहे. जातो का तू आता इथून? जातो. चला ये म्हातारी पिसाळी. जेवाय नाही मिळायचं पुन्हा. चल दादा. हात भेटायला तिला एकदम भारी, एकदम कडक बनून जाणार आपण, एकदम भारीच स्टाईल मध्येच. चल आतमध्ये चल. चला. चल केस विस मस्त. शेठ किती नंबर आहे? हो तुमचाच नंबर आहे, बसा ना. हा बघा, मस्त दाढी आणि केस एकदम चकाचक भारी करा बरं का. हो एकच नंबर करतो, बसा. एकदम हिरो सारखं. तुमचाच नंबर आहे, बसा. लगेच करतो. तसं आपण हिरोपेक्षा कमी पण नाही. दररोज तो लटत आहे, पण काय होतच नाही लागा. अरे तुमच्या आईला कार्टन. चला तुम्ही बाहेर व्हा. चल निघा. च्या आईला घरी त्या बापाचा ताप आणि बाहेर यांचा. काय झाली जिंदगी आहे काय माहिती. हो शेठ करा लवकर. अरे दाद्या, मालक आतमध्ये बसवले आणि आपल्याला बाहेर बसव. अरे दाद्या, काय माले काय मत. हा मीच पाठवणार आता. ए काय तब्येत बघितली का तुझी? तू पाठवणार आहे? तू पटू शकतच नाही. अरे बघायचं का मग? शिट्टी मारल्या लगेच पाठणार आहे तुला. हा अरे तुझी तब्येत बघ आधी. आणि चाललाय पाठवायला. अरे मग आता बघ कसं पाठवतो का नाही. एका शिट्टीत पाठवणार. ए हुरड फुक्या, एक कान खाली लावली ना की शिट्टी निघून जाईल तुझी. माजला काय? गावात आहे ना कोणाच्या पण नादी लागायचं, पण या कुक्कीच्या नादी लागायचं नाही. मी नाही. अहो ते ना शिट्टी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याला काय शिट्टी बिट्टी येत नाही. ठीक आहे, आत्ताच सांगून ठेव त्याला. परत असं झालं नाही पाहिजे. नाही. हो शांत. काय केलं आता यांनी? शिट्टी वाजवतोय मला बघून. मी नाही वाजवली. अरे तुम्ही कसे आहेत ना मला चांगलं माहिती. जास्त टवटव नको करू, कळलं ना? जेलमध्ये टाकायला वेळ नाही लागणार. नका त्यांना आत नका टाकू. एवढी दोनच आहेत हो मला. तुम्ही जावा, मी त्यांना समजावतो. आता इथे नीट बसायचं. तास नाही घरी त्या बापाचा ताप, त्या बैलाचा ताप. हा शेठ, तो बैल काही करीत बी नाही. काय झालं शेठ? अहो शेठ काय सांगू तुम्हाला, आता लई ताप आहे हो माझ्या माग. हे माझे असते दलिंदर मित्र. वैताग आणलाय बाहेर यांनी आणि घरात त्या बापानी. बाहेर तर आबरू ही काढतात रोज, आणि उरली सुरली कसर आमचा बाप काढतो घरी. आणि त्याचं आहे ना बापाचं आमच्या माझ्यापेक्षा जास्त जीव त्या मन्यावर. मन्या म्हणजे आमचा बैल. आणि बैल काम काय करत नाही साहेब. दिवसभर नुसता घरात पडून ये, आजारी एकदम जाम आजारी पडलाय. आणि काय म्हणे माझा गाड्याचा बैल आहे. अरे काय त्याचा आग्नमुतनं मी काढतोय आणि बाप फिरतोय बाहेर. तुम्हाला व्यापारी पाठवू का शेठ? चांगला माझ्या ओळखीचा व्यापारी आहे.
पण तू आजारी बैल घेईल का? आजारी बैल सुद्धा घेतो. उद्या हा? पाठवू का? पाठवा पाठवा. बाप बी घेणे त्याचा कार्यक्रमच करतो त्याच्या नक्की आईला. पाठवू का? पाठवा तुम्ही. चालते उद्या पाठवा सकाळी नक्की. उद्या सकाळीच पाठवतो. बास त्या आईला कार्यक्रमच करतो त्याचा आता. हे कार्टे, कुठं निघाले एवढं काय काही नाही? मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडे जास्त नखरे करू नको. हा, तुला काय मी मूर्ख वाटलो, आंधळा वाटलो, बहिरा वाटलो का? हा, सगळं कळतंय मला तुझं काय चाललंय आणि काय नाही ते. खूप काही कानावरती आलंय माझ्या. जे कानावर आलंय ते खरं निघालं तर ध्यानात ठेव, जिवंतपणे फाशी देईन मी तुला. लक्षात घे. काय हो, का ओरडताय तिला तुम्ही? आणि खबरदार, तिला ओरडायचं नाही अजिबात. लोकांचं काय हो, लोक काही सांगतात. आपली मुलगी कशी आपल्याला माहितीये ना. सायली जातो आणि लवकर ये. ए, हा घे छान. ए, उलट्या पायाने घरी जायचं. आज जायचं गुमान. अहो पण चाप. जास्त लाड झालेत तिचे आणि तूही जास्त बोलू नको. तू पण निघ आतमध्ये. चल, लय गडबड करते ती बाहेर. चला चला निघा आतमध्ये. वा. काय आंबर कुठे गेलाय? अहो तो डॉक्टरकडे गेलाय. तो म्हटला मी माझं बघून घेईन. तिकडेच गेला असणार, दुसरीकडे कुठे जाणार आहे आता सांगा बरं. अरे त्या मनाचं दुखत आहे, त्याला डॉक्टर आणायला गेलाय, तिकडे हुंदाडायला गेलाय तो. अहो कधीतरी नीट बोलत जा त्या पोराबद्दल. डॉक्टरकडेच गेलाय तो. माहिती मला. केलं काही दी जेवायला? लगेच जेवायचं का? मग ह्या बाबाला एक शब्द बी धडाचा बोलता येत नाही. काय बोलत पण काय नाही. अरे चल ना लवकर. काय मालक तुम्ही? काय तर घालीन पाया खाली तुला. चल लवकर. त्याच्या आधी तुम्हाला लय उशीर लागलाय. माल करा टपाटा कराय उशीर होते काही तर गडबड. अरे गपला का, तूच राहिला होता बोलायचा आता. चल. आली नाही ना. मग काय ए येईन. गप बसा. काय कधी यायची काय तिथनच मरणाची गडबड. मग काय आईला दिसते कुठून आलेली? मला तर नाही कुठे दिसली. ए तुम्हाला दिसली का? आतापर्यंत यायला पाहिजे राव. एवढा उशीर कधी करीत नाही ते. आणि मला बी तिला पाहिल्याशिवाय ना राहतच नाही. मला नाही वाटत आता येईल म्हणून. मला तसं नाही, चुकून गेलं. पण मी काय म्हणते मला एवढं नतून ठरतून पण ते बघायलाच नाही की राव. यायची असती ना ती कधी झाली असती. इतक्या वेळ लावलाय काही येत नसती. हा बरोबर आहे. आपल्याला उगाच ताट करायला लावले. तुम्ही थांबले तर थांबले, आम्हाला बी थांबवले. अरे काळ्याजी बिचांनो, तुमच्या जेवणात उंदराच्या गोळ्या घातल्या पाहिजे. पारुषा तोंडाच्यानो, चला घरी. चल. आमच्या डोक्यात आलं ना आम्ही पण काही करू शकतो. सायली. सायली. तू काय करतोय इथं? अगं तुला भेटायला आलोय. तिकडून ये. आलोच. ए गाना चल दाना दाना. अरे एवढं रात्रीचं काय करतोय तू? अगं पहिला आत तरी येऊ दे. सर नकटे एवढा वेळ लागतो दार उडायला. पण मला एक सांग, तू मला आज भेटायला का नाही आलीस? येणार होते पण थोडं काम होतं. कसलं काम होतं घरात थोडं काम. बरं ते सोड. वातावरण बघ किती भारी झाले. मग मला एक दे ना. अरे अमर तुझं काहीच नाही. काही पण नाही, तेच नंतर सोड ना. नंतर नाही, आता एकच दे. अरे कोणतरी येईल ना. ऐक. प्लीज प्लीज दे ना तर मी घे ना. अमर मी नंतर तुला भेटायला येईन तेव्हा प्लीज. हाताने सोड. अरे सोड. तुला म्हटलं होतं कोणतरी येईल म्हणून. अरे आता कशाला आले? लपित तू आवाज करू नको. अजिबात नाही. अगं काय तुला कळतं का नाही? एवढा वेळ लागतोय दरवाजा उघडायला? अरे ते मी रील बघत होते ना त्याच्यामुळं. तर गाणी म्हणण्याचा आवाज मला बाहेर येत होता. एवढ्या मोठ्याने गाणी म्हणतात तुम्ही? हा का?
काय करते अडवाई पण? अरे ते मुंगे चावतायत ना त्याच्यामुळं. हा ते आपण ते गावाची पोती ठेवली बाहेर सर, ते मी इकडं उचलून ठेवतो. ते मी सकाळी गड्यांना सांगल ते घेऊन जाते. कोण नाही काम करीत, मलाच करायला अरे लागेल. कशा एवढं कामदार झाले आता. जा बरं इथून तू, मला झोप लागली आता. जा. अरे काय तुझं घरी हा काय त्याला जा म्हणलं जात का नाही तू उगाच डिस्टर्ब करायला आला. पण जाऊ दे बाकीचं. अरे आमर सोड आता जा. आता काय जा, आता तो गेला ना. अरे घरातच येतो. उद्या ये, तुला म्हटलं उद्या येते मी भेटायला. बघा हा नक्की. मग उद्या हा 2 किती 2 जा जा ना आता. अरे हे कुठे गेले? हा हा हाय हाय. तुम्ही आहेच ना? तुम्हाला सोडून कुठे जातोय आम्ही? चला ए गाना उतर ना दाना दाना. कुठेतरी सोडा रे, कुठेतरी एकटं. या पर चाललो होतो दुसऱ्या गोट्यात. आम्हीच बोलवून आणले त्यांना. बरं झालं आणलं. मग आपलं तर काम होईल. आपलं काम होणं महत्वाचं आहे. काय रे पोरव, आज इकडं कोणीकड? तू तुझं काम कर, तू नको घालू यात लक्ष. बघा मालक, चांगल्या कामासाठी चाललो ना, हे मात्र आडवच येते. बरं शेठ, बोला की. हा आपला बैल. हा हा. आता सांगा ह्याचे किती देणार? अहो ह्या बैल तुम्हाला मग रस्त्यावर तुम्हाला सांगितलं ना की एवढं मला चालू भाऊ, एवढं पण चालू बैल. बघा भावा, एक तर बैल सारखा देव कंटिन्यू आदरी असतो. काय होतं का आदर घेत नाही, पण आता आपली एक ओळख आहे म्हणून घेतोय, नाही का? हा बरोबर. बैलाच्या बाजूला एवढी गर्दी काय रे? काय कळा ना मला नेमकी कोण आले. काय वाटलं तरी यार काय चाललंय? नमस्कार. नमस्कार. काय नाही, आलो होतो बैल बघायला. दादा म्हणले बैल विकायचंय, तेव्हा मग आलोय बघायला. काय बैल विकायचंय? हो तेच म्हणले. काय गाड्याला बोलवून बैल सोडून आतमध्ये बांध. बैल विकायला निघाला? लाज वाटत थोडीफार जरा शिक. जाण्याचीच नाही पण मनाच तरी धर थोडीफार. तो बैल नाही, तू बैल आहे तू. मग त्याला ठेवून तरी काय फायदा आहे आता? एक तर तो आजारी, तो विकून येते, काय करू त्याला? काय फायदा ठेवून त्याला? अरे तुला कळतं ना काय बोलतो तू? फायद्या तोट्याचं आज कळायला लागले. अरे जे कमावलंय ना, हे सगळं तिने कमावलंय. जोपर्यंत माझा जीवात जीव आहे ना, तोपर्यंत त्याला विकणार नाही मी. समजलं का? आणि त्याला विकायची भाषा सगळं तू करू नको. अरे तुला माहित तरी आहे का, तुला एक बहीण होती. अरे पैशा पायी जीव गेला तुझ्या बहिणीचा. दवाखान्यात नेऊ शकलो नाही मी तिला. बाळा, ते बाळा, तुला काही खायचं का ग? पाणी तरी पी ना. काय करू काय डोकं चलून राहू. मी काय म्हणते, कोणाच तरी इथे जाऊन पैशांचं बघा ना. तिला दवाखान्यात नेणं लय गरजेचं आहे. अहो लिदो कसं वाटतं बाई? लय त्रास होत आई. लय त्रास होते. पुरीचं पार नाड्यात दम आले झालाय. जा बरं तुम्ही खरंच बघा. काही दिवस आले तो खरंच आपले. आज लेकराला दवाखान्यात घेऊन जायचं तर रुपया नाही आपल्या हातात. कोणाची इथे भीक मागितली तरी चालत, पण तुम्ही पैशांचं काहीतरी करा. हो तिचे 8 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा घास नाही. हो जा तुम्ही बघतो कोणाकडे तरी. हाय जा. देवा, काही दिवस आणले रे खरंच माझ्या लेकरावर. आज लेकराला दवाखान्यात न्यायचं तर रुपया नाही आमच्या पदरात. पैसे आहे खिशात काही?
पैसे तर नाही, मी बाहेर गेलो होतो, लाईट गेली मग आलो बोंबलत मागे. पैसे देणार राव माझ्या पुरीचं लय दुखत आहे राव. अरे तुला माहित नाही का कांद्याला पण बाजार नाही राव. अरे मरणार दारात आहे माझी पोरगी, काय कवाय ना दिन 2-5 रुपये असले दिन जवळ. नाही ना पैसे नाही अजिबात. अरे 1 रुपया नाही. नाही खरंच नाही. बाळा येतात बर का बाबा तुझे पैसे घेऊन. आपण दवाखान्यात जाऊ, पहिले पैसे आलं का? हा ते सावकारला उठवून का बापू थोडं काम आहे राव अर्जंट. काय झालं? उठव ना थोडस जगत. बर बर. तमाखू नंतर करा पण पहिले सावकारला उठव. अरे काय झालं मला सांग की. तू उठव राव फक्त मला काम आहे. बरं थांब. बोलू पटकेस. सावकार ओ सावकार बापू आले. लेका गंग्या झोपेचं पार खोबरं करतोयस, कोण आलंय? बापू आले. बापू सावकार काही करा पण मदत करा. ए बाप्या, अरे तुला काय टाइम बिम कळतो का नाही? हा सावकार माझी पोरगी मरणाच्या दारात आहे. अरे पण काही करा पण मदत. पोरगी तुझी आणि तरच मला कशाला रे पाहिजे? सावकार पोरगी मरणाच्या दारात आहे राव, द्या राव मदत करा. अरे बाप्या, अशी रोज जागते ती रोज मारत्यात, कोणाकोणाचा हिशोब ठेव मी. तुला नाही मदत करणार मी. आता सावकार गावाचं काय वारी तुम्ही, तुमच्याकडेच लोक येणार ना, करा की मदत. ए गंग्या तू शांत बस. अरे पहिलेच पैसे तुला दिल्यात, ती माघारी दिलं ना तर लगेच दुसरं पैसे मागायला लागलास बरं. एवढ्या वेळेस करा सावकार मदत. ए अरे भिकाऱ्यासारखं सारखं पैसे मागायला येतो, चल नाही करणार मी तुझी मदत. अरे गंग्या तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही? अरे पार झोपेचं खोबरं करून टाकलं. अरे माणूस कामात देऊन दमून आलेला असतंय, खुशाल लागाच मला उठवलंस तू. काय कळत नाही काय नाही, नुसतं पैसे पाहिजेत लोकांना, पैसे. काय बापू थोडेफार पैसे असले देणार राव. अहो नाहीत ना माझ्याकडे जवळ आता. पुरेश लय दुःख आहे राव, दे ना काहीतरी मदत कर ना. अहो माझा पगार झाला नाही बापू अजून, असते दिले असते की मी तुम्हाला. काहीतरी असते ना, बघ ना थोडं. अहो बापू आमचंच हातावरचं पोट तर कशाचं, आमच्याजवळ तरी काय आहे, आणि हातावर पोट आहे आमचं. बाळा ए बाळा, बाळा हे पुरी, हे बाळा उठ ना. हे बाळा पुरीला काय झालं या? हे पुरी, हे पुरी अगं उठ ना. अगं बाई गं माझ्या पोरगी, हा कोणी आहे का? हे बाळा उठ ना गं, हे बाळा उठ ना. देवा अरे काय झालंय देवा? हे पुरी उठ ना गं, हे पुरी उठ ना गं. यार ना अन्न पैसे आहे कर काय जोड. अरे काय झालं बापू? अरे पोरगी पार मारण्यात दारात आहे राव, लय दुखत आहे पोरीचं. चल परत. हा ऐक काय जोड काय आता तर नाही बरं का, सकाळी येते माझे पैसे. चल बघू काय होतं. चल पण ते झोपे लय दुखत आहे खरंच. लय भयान परिस्थिती. आपण सकाळीच न्यायचे तुझं दवाखान्यात. अरे तसं पैसेच नाही बे. आता सकाळी माझे पैसे येतात भाऊ द्या, तर बघू काय होते. हे पुरी उठ ना गं. हे बाळा उठ ना गं. हे बाबा आपल्या पुरीला खाल्लं उठतच नाहीये. हे पुरी उठ ना गं. अण्णा अण्णा आवाज द्या ना एकदा अण्णा. हे बाळा मला एकदा आई म्हण ना गं. हो एकदा मला आई म्हण ना गं. पुरी उठ ना गं. हे पुरी उठ ना गं. हे बाळा उठ ना गं. कुठे पेडायचं आपण आता हे बाप. हो पोरगी जन्माला घालून वाद धरून राहिले असते ते परवडलं असतं मला. रुपया दिला नाही, सगळ्यांच्या दारात जाऊन आलो. हे पोरे उठ ना गं, उठ ना गं. आता आता पोरीला उठायला काय झालंय आपल्या हातून? चला अण्णा. काय रे आता कवर असाच बसणारी?
अरे झालं गेलं सोडून द्यायचं बाबा. आता तुझी पोरगी गेली त्याचं दुःख मला बी आहे. म्हणून तो असाच बसून राहणार आहे का? अरे देवाने जिला आयुष्यच तेवढं लिहिलं असेल तर त्याला आपण काय करू शकतो? कोणाचं येणं जाणं काय आपल्या हातात आहे का? अण्णा कालच्या रात्रीपासून बाई उपाशी. काय दळिंद्री लागली घराला काही समजत नाही बघ. एवढे वाईट दिवस कोणावर पडला यावर? अरे परिस्थिती सगळ्यांवरच येत असती. देवाला सुद्धा चुकली नाही. आपण तर माणसं आहे. पण त्याच्यामुळे असं खचून जाऊन जमन का? मला सांग बरं तू. आणि अरे थोडं शर्यतीचं तर लेणार दे ना. तिकडे शर्यती चालू आहे, तिकडे फिरकला बी नाही तू. हे बघ, यो माझा मान्या आणि तुझा राजा यांना शर्यतीसाठी यांना तयार करतो. अरे तू लहानपणापासून बैलगाड्याचा नादी, तुझं अख्खं बालपण त्याच्यात गेलंय. अरे हे नुसतं बैल नाहीये, यो तुझ्या अख्ख्या नशिबाचा काया पालट करीन. अण्णा घरात खायला इथं दानाचं कण नाही. परिस्थिती खूप वाईट चालली आणि कुठं जातो रे शर्यतीला? अरे कितीतरी भिकारी लोक या शर्यतीतून श्रीमंत झाल्यात. तेव्हा या दोघांपासून ना चांगला सराव करून घे बघ. अरे अण्णा इथं मलाच खायला नाही तर मनाला राजाला कुठून खायला घालू रे मी? अरे बाबा मी वावर करतोय ना वाटेनी, तिकडं आणून बांधून बैल. आणि हे बघ, तसं मला बायको ना पोर माझं बघणार कुणीच नाही घरात. माझी बायको गेल्यापासून बी ना या मान्याची लय आबाळ होतीये बघ. त्याची आबाळ होण्यापेक्षा म्हणलं तुझ्या इथं चांगला राहीन तो. आणि हे बघा, मला आहे ना काही अपेक्षा नाही. इथून पुढे मी बी तुमच्यात राहीन. आपण तिघ मिळून आहे ना माझं वाटेने घेतलेलं वावर करू. आणि हे 10,000 रुपये तुला म्हणलं होतं ना सकाळी येते. आता तुला देऊन बी काय उपयोग नाही रे त्याचा. पण राहू दे, मला तरी काय करायचे ते. उशीर गेला रे, पैसे द्या. पैसे चल, पैसे पाहिजे सोय वर्गून निघून गेलो रे. वर आता रडायचं बास कर. झालं गेलं सोडून दे आता. आणि पुढे काय करायचं ते बघ. हे घे, खचून नको जाऊ तू असा. अरे तूच खचून गेल्यावर घरातलं बघायचं कुणी? धीर धर. चल येतो मी. तुला सांगतो या माणसाची उपकार आहेत ना जन्मभर नाही विसरायचो आपण. बर चल उठ, 2 घास खाऊन घे तू. चल. अरे काय आता मग तिच्या मागे जायचंय का? चल उठ. का माझ्याकडून नुसतं रोख पैसे घेतोच आणि द्यायच्या नावानं बोम. कधी देणार माझे पैसे तू? अहो सावकार देतो की, व्हायचं अडचण आहे. आणि तुमच्यातच कामाला आहे की पहिलं ही समजा देऊन टाकतो. सारखं पैसे पाहिजेत पण कसं वसूल करायचं नाही मला चांगलंच माहिती आहे. सावकार तुमचाच माणूस आहे मी, कशाला असालय जरा. आयला नाना आलं वाटतं. या नाना. ये नाना ये. काय सावकार, राम राम. ये नाना ये बस. घ्या नानाला पाणी आण जरा. होय आता काय सावकार, काय म्हणताय, कसं काय चाललंय? नाना लका तुझं दर्शन एकदम दुर्लभ झालेलं का? अरे आमच्याकडे येणं फार बंदच करून टाकलंय तू. काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून मी आलोय तुझ्याकडे. माझ्याकडे काय पैशाचं काम आहे का? अरे नुसता पैसा 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 लावलाय तू. लय पैसा होतो चाललाय माहिती तुझ्याकडे. लोकांना पैसे उसनं देतोय, पैसे देत आहेत का नाही लोक परत? घ्या नाना पाणी. हा धन्यवाद. गंगे नाना पैसे देणं ती वसूल करणं माझं कामच आहे ती. पण त्या बापूला आहे ना पैसे देऊन 5 वर्ष झाले. आज ये उद्या ये, आज ये उद्या ये कोण नुसता. अरे सावकार मग जायचं की त्याच्या घरी आणि बघायचं काय म्हणतोय काय नाही तो. आणि ते आता म्हणे बैलगाड्या शर्तीमध्ये पाऊल टाकत आहे.
चायला भाड खाऊ त्याला माहित नाही काय हं? अख्ख्या गावाचा रेकॉर्ड आहे लय वर्षापासून शर्त जिंकली ती फक्त माझीच बैल हाय तुमचा आणि तुमच्या बैल जोडीचा या भागात बी कोणी नाद करत नाही. मग ना म्हणतेत मला हा? त्या बैला आणि तो उतरतोय अरे इकडे बसून काय होत नाही त्याच्या घरीच आणि पैसे नाना वेळ मौका चांगला आहे आताच्या आता त्याच्या घरी जाऊ आणि पैसे वसूल करून येऊ. चल बरं चल. गंग्या लक्ष ठेव रे घरावर. लगा दहावी किती जुनी झाल्यात बदलायचं बघ जरा. खायला पैसे नाही कुठून पैसे आणून परिस्थिती लय वाईट चालली. तुझ्याकडे होते ना 500 रुपये ते ए बाप्या अरे कधी देणार आहेस माझं पैसे लेका जेव्हा पैसे पाहिजे होतं तेव्हा माझ्या फार हुंबऱ्याची साल काढून टाकली आणि जेव्हा आता पैसे द्यायची वेळ आली तेव्हा माझ्या पायाची साल काढायला लागला वे. कधी टाकणार आहे माझे पैसे दे. सावकार देतो ना 2-4 महिन्यापासून लय बिकट परिस्थिती चालली. पैसे आले का तुमचे पैसे देऊन टाकी सावकार. अरे बापू आधी पैसे कमवायचं हं? अरे काय त्या बैलांच्या नादी लागलाय ते बैलगाड्या शर्तीत घुसतंय काय उपयोग होणार नाही. आधी पैसे कमव आणि लोकांचे पैसे परत दे मग घुस. माझा भाऊ गरीब शेतकरी त्याच्याकडे कुठून यायचे एवढे पैसे. पण तुम्ही काळजी नका करू जसं येतील ना आमच्याकडं तसं सगळं तुमचे पैसे फेडून टाकतो बघा. अरे वा 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 अगदी लक्ष्मणासारखा धावून आलाय. अरे एवढंच वाटतंय ना तर तू टाक माझं पैसे. अरे तुझा माझा व्यवहार आहे का कशाला मध्ये बोलतोस का बस. मी पाया पडते लय दिवस झाले घरामध्ये परिस्थिती लय वाईट आहे बघा. 2-3 दिवस वेळ द्या. 2-3 दिवसांनी देतो ना तुमचे पैसे. मधी बोलली तसं तर बाय माणूस बोललं ना तर आपल्याला अजिबात चालत नाही कारण आपण बायांची इज्जत करतो. पण तू बोलली आपल्याला बरं वाटलं. फक्त तिच्याकडे बघून तुला मोहलत देतोय. चल अण्णा बाकी कसं वसूल करायचं मला चांगलंच माहिती. मनातली काही धगधग जाय ना बघ. सगळी तयारी तर केली बघ पण आडी अडचणी बी लई येत. ते सावकार नाना नुसते बोट घालतोय बघ. हे बघा तुम्ही काय कुणाचं ऐकू नका काही आम्ही तुमच्या सोबतच आहेत. हे बघ बापू एखादी चांगली गोष्ट करायची असेल ना तर वाईटाचा सामना करायच लागतोय बघ. अरे दुःखाचं डोंगर पार केल्याशिवाय सुखाचा दिवस येत नाही. अण्णा तू म्हणतो ती खरं आहे बरं का पण झोप येत नाही रे. रात्रंदिवस तेच बैल तेच असं झोप मला झोपच नाही तुला सांगतो. एवढा विचार नको करू बाबा. हे बघ मला आपल्या मानेवर पूर्ण भरोसा आहे. तू त्याची अजिबात काळजी करू नको. अरे आपण चांगलंच काम करतोय ना तर कोणाचं वाईट करतोय आपण. अशी काळजी करू नको तू. समजा ठीक होईल. झोपा नका काळजी करू. चालतंय चालतंय मी झोपतो पलीकडच्या खोलीत. चालतंय. आता ते सारखं सारखं येतच राहणार आहे. लोकांची वावर करतो पडलं बाबा. लाईटीला ताप दिलाय ना का झालं नाही मग 12 5 मिनिटं सुद्धा लाईट टिका ना. ले डोकं घालले लाईटीने. शेतकऱ्याचं लयच अवघड आहे. लाईट बी राहत नाही. काढून घेतो हॅलो होय बापू काय. अरे कवर आता वाटेने वावर करीत बसणार हा. अरे जरा स्वतः शेती विती घ्यायचा विचार कर. काय बोलतो अण्णा वीस खायला 20 रुपये नाही ते 2-2 दिवस उपाशी मारायची पाळी आली तू म्हणे शेती घ्याय. आज ना उद्या घेऊच ना सगळे दिवस थोडे सारखे राहतात. अरे जेव्हा घ्यायची ना तेव्हा घ्या पण आधी माझं पैसा टाका. अरे इतक्या दिवस थांबायला मी काही येडा बिडा आहे वय. फक्त 3 दिवस 3 दिवसात जर माझं पैसे नाही दिलं ना तर बघ मला परवाच्या परवा पैसे पाहिजेत. सावकार परवा कशी देता येईल मला. परवा दिवशी माझी शर्यत आहे ना.
13 दिवशी तुमचे पैसे देऊन टाकेल मी सासऱ्याची बरी. अरे बापू काय शर्ती लावलेला आहे हा? अरे त्या दिवशी सांगितलेलं डोसक्यात गेलं नाही का तुझ्या? काहीच उपयोग होणार नाहीये, उगाच वेळ घालवतोय तू. आणि शर्तीत भाग आम्ही घेतो, आमची अवकात आहे. अरे अंतरून बघून पाय पसरावं माणसाने. पैसे कमव आणि सावकाराचे पैसे देऊन टाक लवकर. परवा दिवशी जर तुला पैसे देणं नाही ना झालं, अरे तुझी बायको पाठव माझ्याकडे. अरे तुला जेवढं वाटतं तुझे पैसे टाक माझे पैसे टाक. जर तू पैसे नाही दिले ना, कसं वसूल करायचं ना तर बघतो मी. पैसे परवा दिवशी. काय बापू तुला कळतं काय? अरे एवढं गरम डोक्याने काम घेऊन जमतंय का? गरम डोक्याने म्हणजे बाईच्या अंगावर हात टाकायला लागला तरी गरम डोक्याने हात नाही घ्यायचं काय? अहो शांतता घ्यायची. तो नालायक आहे, हा पण नालायक आहे का? काही करून 2 दिवसात त्याचे पैसे देऊन टाका, म्हणजे ताणच नको. परवा दिवशी शर्यत झाली ना, याच्या तोंडावर पैसे फेकून मारू सगळे. हे बघ बापू, आपला हात सध्या दगडाखाली येत, त्याचं देणं लागतोय आपण. पण तू त्याचा विचार करू नको. तू फक्त परवाच्या शर्यतीवर लक्ष दे. इकडं काय करायचं ते बघतो मी. आईला काही दिवस आलेत आपल्यावर. अरे पैशा पायी पर बायकांवर हात टाकायला लागली माणसं. मण्याला चांगलं ओळ. हातभर पुढं होता, हातभर. हा ना. हा का ना. हा मण्याने घामच काढा बाकीच्यांचा. अण्णा त्याला गोठ्यात बांधा आता. हा चालतंय. आणि गामेला ठेव. हा जाऊन दे आता, होऊन दे खर्च. आईला बघ बुलेट आली आज पहिल्या शर्यतीतच. अरे बुलेट नाही मग अजून लय काय काय यायचं. थप्पी लावू थप्पी. पण मन्या होय, मण्याचं होय, मन्या कास पळत होता हात भर पुढे. पण तो मन्या लय भारी, माय राजाची झाक तोडली. वहिनी कार आणली बरं का तुमच्या फाकड्यानी. हा ना. बापू काय म्हणतो माने? मग हे मण्यात नाद नाही करायचं. मण्याला कुंकू लावतो मी. मण्याने सगळंच कमवून दिलं. आणि एक गोष्ट सांग तुला मी, जे कधी माझ्या आयुष्यात मिळणार होतं ना, ते माझं स्वप्न आज पूर्ण झालं. ते सगळं खरं आहे हो. आपल्या दारापुढं गाडी आली, आपलं वाटलं पण नव्हतं घरी आपल्या इथं बुलेटिंग गाडी, पण जी आपल्या गाडीत बसणारी होती तीच सोबत नाही. ती जर सोबत असते तर खरंच तिला किती आनंद झाला असता. आज हा मना पहिलेच आपल्या आयुष्यात आला असता तर आज हे दिवस बघायला नसते भेटले. बरं बापू चल. काय म्हणतो सावकार? त्या बापूने पैसे दिले का नाही? नाही दिला अजून. कसा नादी लागलो, कसा देणार त्यो? आता नाही मिळायचं लवकर पैसे. मी काय म्हणतोय सावकार, एक विचार येत आहे मला. बघा तुम्हाला पटतंय का? सांग लवकर सांग, काय विचार आहे? कालच शर्यतीत
बुलेट जिंकली आणि जोवर पैसे तो देत नाही ना तर गाडी घेऊन आणा की तुमच्याकडं. अरे वा 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 ना लई बेस्ट आयडिया दिली गाड्या. चल त्याची गाडीच ओढून आण. मी तर त्या शर्यतीने काय सांगायचं नको नकोच झालं. काळजी करू. पण अण्णा शर्यत मारली की नाही विषय नाही भाऊ. मनेन लय साथ दिली बरं का काल. मने हातभर पुढं होता, हातभर जो हातभर पुढं होतं मनाच्या याच्यापेक्षा. मने होता म्हणून जिंकली आपली शर्यत. मग होता आहे म्हणून जिंकली ना. बाबा बोला, मान्याला बी तुमचा चांगलाच लढा लागलाय की. त्याला पोचला होता ना कधी मान्याला तुम्ही. अण्णा पहिलं धुवून काढ गाड्या. पाटावर घेऊन जा त्याला. वावरात नेतो तिकडून धुवून आणतो चांगलं. चकाचक करून आणा. अरे बापट्या, अरे माझं कधी देणार आहेच पैसे. 3 दिवसात पैसे देतो म्हणला होतास ना. काय झालं माझ्या पैशाचं? आज मी पैसे घेतल्याशिवाय जाणारच नाही. सावकार काल शर्यत झाली. आता त्याचा टाक माझं पैसे. अरे किती दिवस ऐकवणार आहे? 5 वर्ष झाले. आज ये उद्या ये. जर माझं पैसे नाही दिलं गाडीच ओढून नेतो. सावकार तुमच्या पाया पडते. आमच्या दारासमोरची लक्ष्मी अशी नेऊ नका. इतके दिवस थांबलेत ना, फक्त 2 दिवस थांबा सावकार. हे बघ तुझ्या बायकोकडे बघून आहे ना तुला मोलत वाढून देतोय. जर माझं पैसे नाही दिलं तर गाठ माझ्याशी आहे. चल ना. काय गरज होती त्याच्या पुढे हात जोडायची? अशा नालायक माणसं पुढे हात जोडून जमत का? आता अण्णा तुम्हीच सांगा. अहो आपली पहिल्यांदा लक्ष्मी दारामध्ये आली, कसं काय त्या नालायकाच्या हाती जाऊ देता सांगा बरं. बघा तुम्हाला मी 10 वेळा सांगतोय, आपलं देणं येतं वर बाबा जरा सबुरी न घे. काय राव सावकार, परत ऐकलं तुम्ही त्यांचं. या वेळेला एवढं लवकर ऐकायचं नव्हतं ना तुम्ही. ओढून आणायची होती ना बुलेट त्यांची. काय राव तुम्ही. अरे नाना ती सुगंधा कधी एकदा सुगंध ती दिसली ना की सगळं संपतंय. जाऊ दे सावकार आला परत सगळं तुम्ही. काय नाही होणार तुमचं. चला घरी जेवायला. अण्णा त्या मनाला खायला टाक तेवढं. त्याला धुवून बी काढा. आज लय दामलाय तुम्ही. मा शर्यतीन पार गुडघे गेलेत काल बसून बसून त्या गाड्यावर. जरा आराम करतो 5-10. तुम्ही लवकर या जेवायला. आलो बाबा. अरे त्याला तर खाऊ द्या आधी. त्याच्यामुळे चांगले दिवस आलेत आपल्याला आज. मग टाक ना मग येईल लवकर. चला. कम बसले आज लय निवांत. आता काय माणसाने उड्या माराव का बरं? अरे उड्या नाही मारा, वेळ रात्र झाली. झोपावं आता. अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. एवढी का लाजू राहिली परवाकडे तिकडे वस्तू? जशी शर्यत चालू झाली ना तसं लक्षच नाही बघा तुमचं माझ्याकडं. अरे मग आता शर्यतीकडे लक्ष देऊ का तुझ्याकडे देऊ? चालूच आहे ना दोन्हीकडे. अहो मला हेच सांगायचंय तुम्हाला की मी पोटूशी, पण कसं सांगणार तेच नाही समजत. 3 महिने झाले तुम्हाला. वा 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 खरंच माय मालकीन सोबत विशेष नाही. तुमचं तर काही पण नसतं बरं. अरे एवढी आनंदाची बातमी तुम्हाला दिली म्हणजे तुमचं काय असतं म्हणजे? बरं बोल, तुला काय पाहिजे? काहीच नाही पाहिजे. अरे तू सांग, तुला सगळ्या गोष्टी मी आणून देतो. टेन्शन नाही. एक तर सुखाचे दिवस आले. आता इकडं मनेनी बाजी मारली आणि इकडं बाप्पूनी बाजी मारली. ह्याच्या पलीकडे काय सुख पाहिजे? काहीच नाही. अशीच तुम्ही आनंदी राहा बस. ओके. हा. वा वा वा, आज लयच खुशी दे. टमाटे घेते का? टमाटे लयच बारीक 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 असते म्हणजे काय ते चिरत नाही तर काय त्याला इळी बिळी नाही लागत. लयच अवघड आहे तुमचं. हे काय तरी चांगले टमाटे 20 ला किलो. बरं द्या. अर्धा किलो करा. ते पावसाळ्याच माप आहे. अर्धा टाका ना. किती झाले? 20 रुपये झाले. द्राक्ष घेऊ ना. द्राक्ष घ्यायचे? मग काय नुसतीच मिरच्या घाली ती खायला. 30 ला अर्धा आहेत का? बरं द्या की. अहो 30 ला अर्धा किती महाग येते. खाण्यापेक्षा काय करायचं महागाचं.
ते देते ना आपल्याला 5 रुपये कमिशन. हा एक पॉईंट कमी पण राहू द्या. झालं का? झालं चला. अरे बाप्या बरं झालं तुम्हाला इथंच भेटलास. अरे किती तुला शोधायचं रे. सावकार आहे माय ध्यानात, करतो 1-2 दिवसात. काय लावलंय 2 दिवसात करतो, आज करतो, उद्या करतो, आज करतो, उद्या करतो. मला काय ती सांगू नको. मला परवा दिवशी सकाळी पैसे पाहिजेत. मला माझे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. करतो सावकार, काही झालं तर 2 दिवसात. अरे बापू काय 2 दिवस लावले. अरे बुलेट वरती फिरतोय आणि तुझ्याकडे पैसे नाही माहिती द्यायला. ना ही काय बुलेट गाडी माझी होय, ती मनाची पुण्य आहे. शर्यतीमध्ये जिंकली आहे म्हणून मी वापरतोय. मला ती मने फिरण्याचं सांगू नको. मला माझ्या पैशाची मतलब आहे आणि मला माझे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. सावकार मी पाया पडते तुमच्या. इतके दिवस थांबलेत ना, अजून 2 दिवस थांबा. काय 2 दिवस थांबायचं? अरे बापू मी काय सांगतो, विकून टाकी एखादी गाडी आणि देऊन टाक सावकाराला त्याचे पैसे. लाज वाटत नाही माहिती तुम्हाला? करतो सावकार 2 दिवसात. ए बाप्या अरे तुमची लायकी होती करा. तुम्हाला चपली पैसे तरी कोण करत होतं का उभा? लोकां मी तुला माझे पैसे दिले आणि मलाच भिकाऱ्यासारखं मागायला लावतोस वैर. अरे तुझी अवकात नव्हती ना तर कशाला घ्यायचे होते माझे पैसे? माझे पैसे ना परवा दिवशी सकाळी पाहिजेत आणि जर नाही दिले ना तर मग मी वसूल करतो सावकार 2 दिवसात. ना चाल परवा दिवशी. नाही दिलं तर मग बघतो मी. सावकारानं लयच वैताग आणलाय. नको केलं रे. भाजीपाल्याच्या दुकानात म्हण, कुठं म्हण, काय म्हण. चला हे बरं पटक्यास लय भूक लागली. हा ना, तू कधी जेवला होता रे सकाळी? काय सांगायचं बाबा, काम आणि काय सुधरतच नाही मला. नाही ना, म्हणजे अण्णा बाजाराला गेलतो ना, त्या सावकाराने तिथे घ्यायचं केलं. काय सांगायची काय लागेल ते एवढ्या माणसात बोलाय. मला काय वाटतं माहितीये का, अण्णा एखादी गाडी विकून देऊनच टाकून नक्कीच फिरते. वैताग आलाय मला. नाही बापू याडा का खोळा तू. अरे गाड्या म्हणजे काय नुसतं आपल्या दारात आलेलं लोखंड नाहीये. अरे आपल्या मनाने स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या गाड्या. खरंच आहे, तुम्ही हे असलं खूळ आहे ना तुमच्या डोक्यातून काढून टाका बरं. अरे पण काय इज्जत घाली ते बघितलं. एवढे दिवस थांबलो ना आपण, अजून 2 दिवस थांबूया. पण आपली काय लक्ष्मी विकायची नाही बघा. आज दारात दिसते कोणाच्या 4 चाकी गावात अख्ख्या. अरे आपल्या म्हणण्यामुळे आले आपल्या दारात. सगळं मान्य अण्णा, पण असं झालं कवर जोर गाज गोड लागत नाही. कधी येईन असा भरोसा वाटत नाही त्याचं माहिती. हे बघ इतके दिवस थांबलाय ना तो, अजून थोडे दिवस थांबन. आणि हा 4 दिवसात पुढली शर्यत आली, 10 लाखाचं बक्षीस आहे. आणि मला तू जेवण असला तरी मनावर पूर्ण विश्वास आहे. मला बी 100% विश्वास आहे. सोडणार नाही काही. तो नक्कीच बाजी मारेन बघ. नको ते काळजी करू. चल घे जेवण. तुझ्या म्हणण्याने बरं तसं जर झालं तर कमीत कमी ही तरी होईल. काय कर्ज मिटन सगळे राडे मिटते. जेवण जात नाही काय सांगायचं. मग दारात मोठ्या गाड्या आहेत पण ते कावा येईन भरोसाच नाही राहू द्यायचं. तू खा, मी घेतो बघून काय. पण म्हणे एवढं आणखीन साथ द्यावं. लय नका टेन्शन घेत जाऊ तुम्ही. अय बाप्या बाप्या घरला कुलूप. आईला म्हणजे बाप्या शर्यतीवर असेल आणि सगळी राणामध्ये एकलीच असेल. सुगंधाबाई सकाळी पैसे देतो म्हणला होता. किती वेळ झाला अजून पैसे नाहीत. सावकार शर्यतीला गेलेत ते, 1-2 तासात येतीलच घरी. आल्यावर पाठवते त्यांना पैसे घेऊन. कुठली बी गोष्ट टायमाला भेटली ना तर त्याला किंमत असते. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? त्यानं नाही दिलं तर नाही दिलं.
तुझ्याकडे आहे काहीतरी देण्यासारखं. त्या सुगंधाचा सुगंध लुटण्यासाठी मी किती दिवस झाले. सावकार लांबरा. सुगंधा माझी इच्छा पूर्ण कर. ते बाबा मला माने आहे ना तो त्याला घाटात पायाला लागले. मला डॉक्टरला घेऊन जायचे सर. बाबा ते जाऊ दे, त्याच्यापेक्षा लय महत्वाचं काम आहे यार माझं. आहे अरे काय महत्वाचं काम असणार रे? हा अरे माझा जेव्हा भाऊचा बैल तो तिथं ताड पडतोय घाटात. मला चालू दे. बैलापेक्षा बी लय महत्वाचं आहे. मी काल सावकाराचं त्याचं बोलणं ऐकलंय. सुगंध वहिनीच्या आबरू धोक्यात आहे बाबा. त्यांनी मी ऐकलंय सुगंध वहिनी एकटीच आहे ना राहणार. सावकार बी तिकडेच गेल्या. चल तू मला घेऊन चल तिथं छोटे. चल चल. सुगंधे सावकार सावकार एकदा इच्छा पूर्ण कर. सुगंधे सुगंधे सावकार. अरे पोटात बाळ आहे तिच्या. आई होणार आहे ती. परत जर माझ्या रानात दिसला ना सावकार, तुझं डोळं काढून हातात येईन. निघ इथून. अन्या ही गोष्ट तुला लय महागात पडेल. आणि गंग्या सावकार शोभताय का तुम्हाला हे? चला काहीतरी प्रेत घराच्या चला इकडून. वहिनी उठा. वहिनी माझं बाळ. उठा वहिनी. अरे काय अण्णा, घाटातून आला निघून मला डॉक्टर घेऊन येतो आणि अजून येतो वर तू. अण्णा मी काय म्हणतोय, झालंय काय तुला असं? थांब तू तसा खुश नाही व्हायचा. हे बघ 10 लाख रुपये चेक आला मनेने आपल्या. चांगले चांगले. आणि ही कुठे गेली? अरे प्रत्येक वेळा आलं की माझ्या आधभर ताट घेऊन वळायला पुढे उभा असते. आज गेली कुठे ही सुगंधा? अरे अण्णा मी तुझ्या संग बोलतोय. आहे ना आताच आहे. आज काय करते ती? तुला वाटतं का तुला दुःख झालं? अरे मला पण दुःख झालंय तेवढं. पण आता काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. कवर लावून द्या. अण्णा तू तरी सांग राव. अण्णा सांग तू जरा समजून 2 गोष्टी. झालंय काय? अरे बापू, जे व्हायला नको होतो ते झाले. काय झाले? अरे तुम्ही मण्याला घेऊन शर्यतीला गेलो आपण. आणि मी मण्याला लागले म्हणून डॉक्टर बोलवायला आलतो. तर मला वाटत सावकाराचा नोकर गांग्या भेटला. बर. आणि त्यानं मला सांगितलं. काय सांगितलं? काय सांगितलं त्यांनी? काय सांगितलं? पटक्याच बोलव. सावकारांनी वहिनीवर हात टाकायला वावरात गेल्यात. खरं सांगतोय का तुझी? मी काय विचारतोय? आज आज ते जगत नाही. अरे आज सावकाराला तोडल्याशिवाय मी राहणार नाही. अरे ऐकून घे. नाही आज सावकाराला सोडल्याशिवाय राहणार नाही. तू सोड मला. अरे शर्ट माने जाऊन येऊ. माझा पडलाय. मी तिथे गेलो का? तुम्ही तिकडे झाक मारा. बापू ऐक तू माझं असं राग बस बरं का. तुला सांगतो मी डोकं नको खाऊ तुझ्या. आता काही त्या भाड्यांची आज केलं ना कृत्य काय? जरा शांतता घ्या. काय नाही शांत नाही काय नाही काय नाही. तुम्ही शांत बस दोघांनी. अजिबात नाही. त्याला आज सुट्टी नाही माझ्या हातून. काही जरी झालं ना तरी चालणार. आज नाही सुट्टी नाही. तुला सांगते लय वाईट कृत्य केलंय. एवढं वाईट कृत्य कोण नाही केलं माहिती का? पण आज माझ्या शर्यतीचा आहे ना सगळा हिरमोड तिथं झालं. आज सुट्टी नाही त्याला काही जरी. अरे मी जापलाय त्याला. शांत बस रे तू. सावकार कुठे? सावकार सावकार कुठे? बापू काय सावकार बोलू?
कुठे ते सावकार घरात झोपलाय ना? शांत बाबा. नाही बापू नाही फिपू नाही काय नाही ते सावकार बोलू चल पटक्यास. सावकार बोलू सावकारला बाय. सारं गाव जमा झालं तर शांत बस. अरे बापू ही येळ आहे का बापू? तुला कळतं? अण्णा तू शांत बस, याच्याकडे बघू दे मला. आज दुखत आहे ना ग, बस तू अजिबात डोकं नाही. अण्णा तिला धर 2 मिनिटं थांब, याच्याकडे बघू दे मला. नाही बघू दे. अण्णा शांत हो. अण्णा शांत हो. काय अण्णा शांत हो. अण्णा शांत हो. समृद्ध तू कशाला मध्ये येतोय? अण्णा अण्णा भाड्याला लाज वाटायला पाहिजे काहीतरी. नाकावाला ना तर माझे पैसे टाकायचे. पैसे पैसे सांभाळायचे ना. तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही मी तुला सांगतो. काय सांगतो तुला जातो का सावकार तू बी बस ना. अण्णा सांभाळत चल ना बापू, ऐक जरा माझं. अरे तुला माहिती का आजचा दिवस पुरा 7:30चा होता. काय तिकडे मनाच्या पायाला लागले त्या शर्यतीमध्ये, माहिती का? काय जास्त लागलं? पायाला मार लागलाय आणि ह्या भाडखाऊने हे नाटकं केलेत आज. चला पहिले. आणणार काय चाललंय? काय नाही बाबा, खाल्ली पट्टी घेतो ना भिजून आज. बरं बरं चालतंय, घे भिजून. गेलतो बँकेत. का रे? कालच्या शर्यतीचे पैसे आणले का पैसे? मग अहो बरं झालं, पहिले त्या सावकाराच्या थोबाडावर नेऊन मारा. त्यांनी पर नको नको आणली. बरं अण्णा म्हणायचं काय केलं? हे बघ, सकाळी मी डॉक्टर बोलावला होता, पण त्याचा काही इलाज मला पटला नाही. पण तू काळजी नको करू, माझ्या ओळखीचं आहे ना एकदम चांगला डॉक्टर आहे, मी त्याला घेऊन येतो. अण्णा एक गोष्ट ध्यानात राहू दे, राहिले सगळे पैसे गेले तरी चालतील, पण मन नीट झालं पाहिजे. हो चालते. खरंच आहे, आपल्या मनामुळे आज लय मोठं संकट टळलंय. काय देवाची पुण्य आहे असं तर असो. बरं एक काम कर, ते सावकाराचे पैसे देऊन ये, पण तिथं जाऊन काय वाईट वक्त बोलत बसू नको. आपलं पैसे दे आणि गप निघून ये. चालते. अहो थांबा, एकटे नका जाऊ. अण्णा तुम्ही जा यांच्या सोबत. त्यांचं काय खरं नाही, ते एकदा सुरू झाले का थांबतच नाही. आणि आपल्याला काय तमाशा घालायचं नाही बरं का. आता झालं ना, आणि आपल्या मनामुळे खरंच सगळेच काम चांगले झाले. आपले संकट टळलेलं मोठं. बरं चालतंय, एक काम करतो, मी बी तुझ्या बरोबर येतो. खरं का? अण्णा बापू, काल सावकाराने केलं ते लय वाईट केलं, पण ह्या माग सगळं नानाचं षडयंत्र आहे. आजपर्यंत नानाची बैल हे शर्यती जिंकत होत्या. आज आपला मान्या तुम्ही शर्यती जिंकताय, हेच त्याच्या मनात खूप या. सावकार तर वाईटच आहे, पण आजपर्यंत अण्णा त्यांनी असं धाडस केलं का? ह्या माग सगळं त्या नानाचं कटकारस्थान आहे. हे बघा, माझ्या डोळ्याने आणि कानाने जे ऐकलंय ना, तेच मी तुम्हाला सांगतोय. अण्णा आता सावकार नाही, आता नाना. ऐ थांब जरा तू. अरे त्या नानानी घाटातली खुन्नस आपल्या बरोबर उकरून काढली ना, आपण उत्तर हित नाही द्यायचं, त्याचं उत्तर घाटातच द्यायचं. आणि ते आपण नाही देणार, आपला पाठ्या मान्यच देईन. बघ बापू, अण्णा म्हणतात ते खरं या. आता तू आहे ना मनाकडे बघ. अण्णा आता पैसे सावकाराला नाही, आता पैसे नानाच थोंडावर फेकून मारायचे. चल माझं, चल जा यांच्या सोबत. तू आहे ना 20 लाख रुपये तुला जी गावामध्ये दुकान टाकून दिला, आणि त्या येशीत बसतो ना तू शेट म्हणून, ती माय मनाची पुण्य आहे. बापू मला माफ करा, हे सगळं आयतं मिळाल्यामुळं मला या गोष्टींची जाणीव नव्हती, आणि त्यामुळेच माझ्याकडनं या चुका झाल्या. इथून पुढे अशी चूक नाही होणार, माफ करा. अरे बाळा, तुला तरी कुठे माहित होतं, आज तुला माहित झालं. अरे आत्ताच्या युगामध्ये माणूस असो का जनावर असो, जोपर्यंत आपल्याला त्याच्याकडनं फायदा आहे ना, तोपर्यंतच त्याला सांभाळतात. नाहीतर जसं तू आज आपल्या मनाला विकायला निघाला ना, तसाच त्याचा बाजार उठवतात. आणि माणूस हे विसरून जातं का कधी काळी तेच जनावर, तेच माणूस आपल्या खूप उपयोगी पडलेलं असतं. आणि त्या अण्णाची पुण्य सांगत तुला मी, आपल्या जीवावर तो नाही जगत, त्याच्या जीवावर आपण जगलो. समजलं का? आणि परत जर तू त्याला काही बोलशील तर माझे इतकं वाईट नाही. एक तर तू तर राहशील घरात, नाही तर मी तर राहील. खरी माफी तर मी अण्णाची आणि मनाची मागितली पाहिजे, कारण मी अण्णांना खूप नोकराप्रमाणे वागणूक दिली. अण्णा खरंच मला माफ करा.
माझ्याकडनं खूप चुका झाल्या. अरे राहू दे पोरा, आतापर्यंत जे केलंय ते तुझ्यासाठीच केलंय बघ. फक्त केलंय त्याची जाण राहू दे. हा घ्या पेपर. पेपर सुद्धा वाचला नाही. असतोय मुलगा येणार आहे सायलीला बघायला, त्याचे आई वडील वगैरे येणार आहेत. मी विसरूनच गेले तेव्हा. अशी काय करतेस तू? हे बघ, चांगलं तिला सांग तयार वगैरे व्हायला. आणि हो, काही नखरे करायला सांगू नको. मुलगा चांगला आहे, याच वर्षी तिचं लग्न लावून टाकू आपण. त्या वर्षी लगीन करा. सायली, अगं सायली ऐक ना. सायली, 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 कुठं चाललीस? थांब ना. अहो ऐकलं का? बाहेर या बरं. सायली ऐक ना. सायली, सायली, सायली थांब. काय करतेस हे? काय करत होतीस बाळे? आमच्या प्रेमात काय कमी पडलं तुला? तू हे पाऊल उचलायला लागली. रागवतो मी, चिडतो मी तुझ्यावरती, पण कशा पायी? पोर आहे तू माझी. आम्हाला वाटतं तुझं चांगलं व्हायला पाहिजे. आमच्या घरात तुला जे सुख मिळतं, जे प्रेम मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त तुला तुझ्या नवऱ्याने द्यायला पाहिजे, तुझ्या त्या घराने द्यायला पाहिजे असं वाटतं की नाही आम्हाला? काय ग? आणि तू का असं वागले सायली? सांग ना. लहानपणापासून तुला एवढं मोठं केलं याच्यासाठी? अगं जीव गेल्यावरती मी कोणाला सायली म्हणणार? तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन कोणाला सांगणार सायली ओठ? सायली तू जेवली का? अगं सायली, तुझे पप्पा वाटते तेवढे कठोर नाही ग. ते फणसासारखे, वरून जेवढे कठोर आहे ना, आतून तेवढे गोड आहे ग. तू रात्री आली नाही ना 8 वाजेपर्यंत, तर डोळे लागून असतात दरवाजाकडे. आणि तू गेल्यानंतर कोणाला बघणार मी? अजून कोण आहे आम्हाला? जीव द्यायला निघाल. अगं ती तुला ओरडतात, पण तू झोपली ना की मला विचारतात, सायली काय बोलली का? सायली रडत होती का? खूप जीव आहे ग तुझ्यावर. तुझं लगीनच करून देत होतो ना. अगं त्यांना वाटत होतं की तू सुखात राहावं. इथं जेवढी सुखात आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त तू लग्नानंतर सुखात राहावी, म्हणून चांगलं स्थळ बघितलं ग बेटा तुला. पण तू असं करशील असं आम्हाला वाटलं नाही. काय पाहिजे तुला? काय तुझ्या मनात काय ते सांगशील? पप्पा, मला दुसऱ्या मुलासोबत नाही लग्न करायचं. पण तू मुलगा चांगला आहे ना. माझं अमरवर खूप प्रेम आहे. मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय. त्याच्यासोबत जर लग्न नाही झालं ना पप्पा, मी खरंच जीव देऊन टाकेन. अगं असं काय बोलते? तू जीव दिला आम्ही कुणाकडे बघायचं? कोण आहे आमचं तुझ्याशिवाय? ऐका, मी काय सांगते ऐका. तुम्ही खूप प्रेम करता तिच्यावर, मला माहितीये. तुम्ही दाखवत नाही, पण मला जाणवतंय. हे पा, लहानपणापासून तुम्ही तिची कुठलीच इच्छा अपूर्ण ठेवली नाही. सगळी धडपड तिच्या आनंदासाठी तुम्ही करत होतात. अगं पण हा मुलगा सुद्धा चांगला आहे ना. मी काय वाईट बघणार आहे का तिच्यासाठी काही? पण मी काय म्हणते, आपण बघूयात ना, तो मुलगा चांगला असेल. तिला आवडतं म्हटल्यावर तो चांगलाच असेल. आपण बोलून बघूयात त्यांच्या घरच्याशी. मुलगा खरंच चांगला आहे ना? हो. ऐका माझं, तिने काही चुकीचं पाऊल उचलण्याआधी आपल्याला काहीतरी पाऊल उचलावं लागणार आहे, नाहीतर काहीतरी अनारत होईल. काहीतरी अनारत होईल. गमवून बेटा कसं चालायचं आम्हाला? ठीक आहे, ऐक, आपण जाऊ त्यांच्या घर बस. पण असा वेडासारखा विचार आणायचं नाही मनात. कधी आई बाबांना सोडून जायचं विचार कधीच आणू नको. कधीच आणू नको. तुझ्याशिवाय आम्हाला आहे कोण ग? कुठे गेला रे पोरे? असेल कुठतरी. कुठे जाणार आहे तो? नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी असाच अचानक इकडे कसं काय आलो. माझं काय म्हणणं आहे बापू, मागचं जे काय आपल्यामधलं होतं ते जरा बाजूला ठेवूया, ते जरा विसरून जाऊया आपण, असं मला वाटतं. अरे दुश्मनी कोणाच्या डोक्यात आहे? बापू कसं आहे, मुलगी आत्महत्या करायला निघाली होती आज.
हो, तिचा जीव आहे तुमच्या पोरावरती आणि तुमचा पोराचा जीव तिच्यावरती आणि दोघं लगीन करायचं म्हणतायत बापू. मी विनंती आहे माझ्या पोरीला तुम्ही सून म्हणून. हात नका जोडू, विनंती करायची काय गरज नाही. आणि तू एवढा किलकाकुल देऊन बोलतोय म्हणून मी तुझा फायदा घ्यायचा हे मला नाही पटत. काय वाटतं का तुला? खरंच आहे, आपल्याला एका गावात राहायचं आणि एका गावात राहून काय दुश्मनी ठेवायची. आता त्या पोरांसाठी तर माघार घेतलीच पाहिजे. आणि आज 2 पोरं एकत्र आलेत, उद्या 2 बैल एकत्र राहून साऱ्या दुनियावर राज्य करू. नक्की बापू, नक्की नक्की. धन्यवाद. खुश? चला पाया पड. फोडायची का सुपारी? फोडायची का? हॅलो. हॅलो. काय करते? काय नाही, बसली. तू काय करतो? फिरतोय वर टेरेस वरती. अच्छा, जेवण झालं का? नाही अजून, आता करणार आहे. तुझं झालं का? हो झालं. काय खाल्लंस? मी काय खाणार आहे, भाजी चपाती. यायला ही फारच वायाला गेलं राव. की शेटवानी करते नुसती. मग अरे होईन लग्न. एवढा का उतळा ना रंगुडी झाला, वाशिंग झाला. पाऊस आला, इजा चमका जाशिंग खाटकेनी घरात. होय, मोबाईल मधून काय मुका घेतो काय तिचा? लवकर ये घरात. काय अण्णा, झोपा की तुम्ही आता? तू नाही आला झोपायला? माझी झोपायची सोय करतोय, जा तुम्ही. बरं जातो मग मी. हॅलो. काय झालं होतं? काय नाही ग, बाप्पू होते म्हणून तुला म्हटलं. काय ना, झोपतो ना, चला की. हॅलो. झोप. मी पण झोपतो, तू पण झोप. बाई काय झालं? लय ढग आलेत आज, वारा बी नाही सुटलाय. लवकर आवरावं लागतंय बाई. मने गेला आपल्याला सोडून. मने गेला? हा. काय होतंय तुम्हाला? अमर, अमर बाहेर लवकर. काय झालं अमर? बापू. उठा ना, उठा ना. काय झालं? अरे अमर बघतो काय? जा डॉक्टरांना फोन कर लवकर, जा. उठा ना. मी करतो डॉक्टरांना फोन. उठा ना. उठा ना, उठा ना लवकर. काय झालं? बोला ना काहीतरी. अण्णा, अण्णा यांना काहीतरी झालं. यांना काय झालं बघा ना अण्णा. बाप्पू. उठा ना. काहीतरी बोला ना. बाप्पू बोला ना. काहीतरी. बाप्पू. केलाय मी डॉक्टरांना फोन केलाय, येते ऍम्ब्युलन्स. काहीतरी बोलायला सांगा ना अण्णा त्यांना. बाप्पू गेला आपला. असं नका म्हणू. उठा ना, उठा ना. मनाच्या पाठोपाठ बाप्पू बी गेला. उठा ना.
बघा आता आणलाय सर्जाला जोडी, मस्त घाटात पळू आता याला, याला आपल्या मनासारखं तयार करू बघा आता. आई आता खुश होईल. आई, ए आई, अण्णा, आई, बापू आणि मन्या आपल्याला सोडून गेले नाहीत. बापू जिवंत असताना मला त्यांची किंमत नाही कळली. आज ते आपल्यात नाही आहेत. आज मला त्यांची किंमत कळते. बोरा, तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव झाली हेच माझ्यासाठी खूप. का हो अण्णा? जावई बापू, आज बापू जिवंत असते ना, त्यांना लय आनंद झाला असता बघा. आणि असं पण आताही त्यांच्या आत्म्याला लय शांती लाभली असं. अण्णा, मी असं ऐकलंय आपल्या बाजूच्या गावामध्ये खूप मोठी बैलगाडा शर्यत भरणार आहे. तर त्यामध्ये मी आपला आता सर्जाला आणि नवीन मन्या जोडीदार घेऊन आलोय. आणि या मन्याला पण मी आपल्या मन्यासारखा तयार करणार आणि ती शर्यत जिंकणार. बापूंचं स्वप्न आणि त्यांची परंपरा मी पुढे चालवणार. होय पोरांनो, आता तुम्ही चांगली मेहनत करा आणि आपल्या बापूंचं नाव काढा बघा. आज खरंच बापू असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, पण तुम्ही त्यांची आवड आणि परंपरा पुढे चालू ठेवताय हे खूप छान. अरे मग आता वाट कसली बघताय? घ्या देवाचं नाव आणि लागा तयारीला. काय खरंच लागा आता खरंच कामाला. तू खुश आहे ना? हो हो. चल 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 मने. आहा, कसे शाब्बास पोरा, आज तू बापूंची इच्छा पूर्ण केली. खरंच नाव कमवलंस. होय पोरा, जर आज बापू असता ना तुला डोक्यावर घेऊन नाचला असता. आई, नाद केला पण वाया नाही गेला. गाला कसं नाद एकच एकच एकच. चला चल. चला 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 चला.